जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या फिरतो आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर महाड आणि सध्या मी येऊन पोहोचलो आहे महाडच्या क्रांतीभूमीकडे, क्रांतीस्तंभाकडे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 साली याच ठिकाणी, याच क्रांतीभूमीकडे, या स्थानी मनुस्मृतीचे दहन केले. मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. तर ते स्थान आज आपण पाहूया. इथे बाबासाहेबांची अस्थिसुद्धा आहे. अगदी सुंदर असा क्रांतीस्तंभ आहे, अगदी उत्तुंग असा. त्यालाही वंदन करूया. तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण महाडच्या क्रांतीभूमीकडे येऊन पोहोचलो. इथे माता रमाई विहार आहे. सुंदर वास्तू ना. या एरियाला भीमनगर असे नाव आहे. आणि इकडे आहे क्रांतीभूमी. आणि इकडे जाणार तर इकडे दापोलीकडे जाण्यासाठी रोड आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनही तुम्ही इकडे येऊ शकता. महाडच्या चौदार तळ्याला आपण गेलो आणि तिथनं आपण इकडे येतो आहोत. सो इथे एक फलक आहे, क्रांतीभूमी. का म्हणतात क्रांतीभूमी सांगतो मी तुम्हाला. हे बघा ना. तर हीच ती क्रांतीभूमी. ते फलक लिहिलं आहे पहा, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला स्त्री जातीला व दलित बहुजनांना, म्हणजे त्या काळात अस्पृश्यांना हीन लेखणाऱ्या आणि त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य नाकारणाऱ्या, म्हणजेच मानवतेला कलंकित करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे आपल्या हजारो अनुयायांसमवेत जाहीर दहन केले व समता, स्वातंत्र्यता आणि बंधुत्वाच्या न्यायासाठी रणशंग फुंकले. तर महामानवास कोटी कोटी प्रणाम. ते ॲक्च्युली इथेच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. ते हे स्थान. मूकनायक ते महानायक, बहिष्कृत भारत ते प्रबुद्ध भारत, विधिलिखित ते संविधान रचित, अशी बाबासाहेबांची महागाथा. सौजन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन विकास संस्था, महाड, क्रांतीभूमी, रायगड. दिनांक 25 डिसेंबर 2010 रोजी त्याचं अनावरण केलं आहे फलकाचं. आणि हे ते स्थान. विचार करा, इथं ना क्रांतीची सुरुवात होते. ही ती जागा. 25 डिसेंबरला बाबासाहेब इकडे आले. त्यांनी इथे मनुस्मृतीचं दहन केलं. त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते होते, त्यांचे अनुयायी होते. इथे भूमी आहे खरं तर. इथे तो स्तंभ आहे, खूप मोठा असा स्तंभ, अशोक स्तंभासारखाच. त्यावरही अशोक चक्र आहे. इथे आपण चप्पल काढूया, मी तुम्हाला दाखवतो हे स्थान. वंदन करूयात आपण. तर बघा, इथे आहे महाडचा अगदी उत्तुंग असा, भक्कम असा क्रांतीस्तंभ. हा क्रांतीस्तंभ 51 फूट उंच असून अगदी दूरवरून सुद्धा तुम्ही हा क्रांतीस्तंभ पाहू शकता. इथे समोरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमासुद्धा आहे. या स्तंभामध्ये इकडे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिसुद्धा आहे. वंदन करा या स्थानाला. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आता यावर बाबासाहेबांची एक अर्धाकृती प्रतिमा आहे. त्यांना आधी वंदन करा आणि मग इथे काय काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथे प्रथम या स्तंभावर जे लिहिलं आहे, जागृतीचा विस्तव तुम्ही कधी विजू देता कामा नये. ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे, अशी त्यांना जाणीव आहे. ते धन्य होतं. गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तणमंधन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होत. आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता एकसारखे जगत राहतील ते धन्य होत, असे डॉक्टर बाबासाहेबांचे उद्गार त्यांनी तिथे लिहिलं आहे. त्याचबरोबर खरं तर इथे बाबासाहेबांची अस्थिही आहे, त्याला वंदन करा. इथे लिहिलं आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड क्रांती सुवर्ण महोत्सव समिती 1927 साली
दलितांचे मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड चौदार तळे सत्याग्रह संग्रामाचे स्मारक म्हणून उभारण्यात आले. 51 फूट उंचीच्या क्रांतीस्तंभाचे अनावरण, हा स्तंभ आहे जो 51 फूट आहे, त्याचे अनावरण नामदार शंकरजी चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांच्या हस्ते गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 1986 रोजी करण्यात आले. समारंभाचे अध्यक्षस्थान माननीय घनश्याम तडवटकर आणि लिहिलं आहे MA LLM SCM अध्यक्ष महाड क्रांती सुवर्ण महोत्सव समिती यांनी भूषविले होते. ही थोडी याच्यावर माहिती आहे. आणि बघा बाबासाहेब इकडे येऊन, बाबासाहेब आय थिंक हे सेकंड व्हिजिट बाबासाहेबांची आपण म्हणू शकतो. खरं तर अनेकदा ते इकडे येऊन गेले असणार. म्हणजे बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने मी म्हणेल की त्यांनी जे आयुष्य जगले त्यापैकी 90 to 95% त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. कितीतरी कामं त्यांनी केली आहे. नुसतं आपण जर ते वाचत बसणार किंवा विचार करत बसणार तर कितीतरी त्यांनी कामं केली आहे. इथेही थोडी माहिती दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड क्रांती सुवर्ण महोत्सव समिती, भारतीय संविधानाचे शिल्पकार, पददलित जनतेचे उद्धारक व बौद्ध धम्म प्रवर्तक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी लिहिलं आहे डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण दिलं आहे MA PhD DSc LLB बार ॲट लॉ. यांच्या या पुतळ्याचे अनावरण महाड चौदार तळे सत्याग्रह चळवळीच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री वसंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते दिनांक रविवार 1 मे 1977 रोजी करण्यात आले. अध्यक्ष होते श्री यशवंतराव भीमराव तथा भैयासाहेब आंबेडकर. कार्याध्यक्ष श्री कृष्णा भिकाजी तथा घनश्याम तळवटकर. ऐतिहासिक असा स्तंभ आहे. बघा त्या काळामध्ये किती करेज लागतं अशा ग्रंथाला किंवा अशा पुस्तकाला जाडण्याचं, की ज्यामध्ये तुमच्यासाठी काहीच नाही आहे. तुमचे अधिकारच ज्यांनी पळवून नेले आहे आणि फक्त एक काच धर्माविषयी त्यांनी उदो केला आहे. तर खऱ्या अर्थाने तो मानवी ग्रंथ असावा का, की ज्यामध्ये एक समाज सोडला तर बाकी सगळ्याच समाजासाठी लिहिला, म्हणजे जे काय म्हणतात आपण त्याला स्पृश्य म्हणा किंवा शूद्र म्हणा त्याविषयी असं लिहिलं आहे की त्यांना कुठलेच अधिकार देण्यात येऊ नये म्हणून. वेदांविषयी की त्यांनी ते वाचले तर जीवा त्यांची कापावी किंवा कानात शिसे टाकावे, ऐकलं तर डोळे फोडावेत. खरंच हा ग्रंथ मानवी कल्याणाचा ग्रंथ आहे असं वाटतो का? आय डोंट नो. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. आणि हे स्थान जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये क्रांती घडवून आणत असेल तर इथे नक्की या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि महाडमध्ये जेव्हा येता तेव्हा तुमच्या विशलिस्टमध्ये हे क्रांतीभूमी, महाडची क्रांतीभूमी नक्की ॲड करा. इकडे नक्की या, महाड दर्शन करा. अगदी सुंदर शहर आहे आणि खूप छान छान पाहण्यासारख्या इथे जागा आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, डू सबस्क्राईब आणि जय भीम, नमो बुद्धाय. बाय. हे स्थान पाहताना वेळोवेळी वाटत आहे की बाबासाहेबांना उगाच क्रांती सूर्य नाही म्हटलं जात. आज अनेक लोक जे आनंदाने जीवन जगत आहेत, ज्यांना सगळे अधिकार मिळाले आहेत, कितीतरी गोष्टी बाबासाहेबांमुळे आज घडत आहेत, ते सगळ्यांचं मूळ खरं तर महाडमध्येच आहे. बाबासाहेबांचं महाड हे बाबासाहेबांची महाड ही कर्मभूमी आहे. त्यामुळे प्रत्येकाने जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, तुम्ही मुंबईचे असणार, पुण्याचे असणार किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्याचे असणार, महाडमध्ये नक्की या. हे सगळं अनुभव घ्या. हे आपलाच इतिहास आहे आणि या क्रांतीभूमीतूनच खरा इतिहास घडला आणि आज आपल्याला हे सगळे हक्क मिळाले बाबासाहेबांमुळे.